ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल शिंदखेडा शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन। पाकिस्तान विरोधात भारत सरकार तसेच सैन्याकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचे समर्थन करण्यासाठी शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनात व गट नेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली। सदर तिरंगा रॅलीत शेकडो नागरिकांसह आजी माजी सैनिक व देशभक्त नागरिक सहभागी झाले होते। यावेळी भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागरिकांची एकजुटता दिसून आली। शिंदखेडा शहरात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत तालुक्यातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक, विविध पक्षांचे तसेच सामाजिक धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डीजेच्या तालावर देशभक्ती गीतांच्या गजरात संत सावता व्यायामशाळा माळीवाडात येथून तिरंगा यात्रेची सुरुवात झाली। प्रसंगी सजवलेल्या ओपन जीपमध्ये भारत मातेच्या प्रतिकात्मक सजीव देखाव्यासह भारतीय लष्कराचे जवान तैनात होते। तिरंगा यात्रेत ओपन जीपच्या पाठोपाठ तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या मागे शहरातील नागरिक हातात तिरंगा घेऊन संचलन करत होते। यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। पुढे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रवेशद्वार मार्गे जाधवनगर, भगवा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक कडे तिरंगा यात्रा संचलित करीत असताना काकाजी कॉम्प्लेक्स समोर राजेंद्र मराठे व मित्र परिवाराने यात्रेत सहभागी झालेल्या सेवानिवृत्त सैनिकांचा पुष्पवर्षाव व पुष्पगुच्छ देत सत्कार केला। भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा उंचावत ही यात्रा काढण्यात आली होती। श्रीराम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तर कचेरी चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले। यावेळी माजी सैनिक ईश्वर सोनवणे, भूषण पवार तसेच भाजपा कार्यकर्ते मिलिंद पाटोळे आदी उपस्थित होते। शहरातील गांधी चौक पहलगाम हल्ल्यात निष्पाप नागरिक व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। प्रसंगी सर्व सैनिकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी पोलिसांचा कडेपोट बंदोबस्त होता। यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे ज्ञानेश्वर गिरासे, सोनवणे आत्माराम, पुंडलिक माळी, नथू सूर्यवंशी, सोनवणे भाईदास, देवेंद्र बोरसे, शांताराम जाधव, बाबूलाल जगदाळे, सोमनाथ बडगुजर, कैलास ठाकरे, प्रमोद गुरव, भटू चौधरी, दिलीप गिरासे, कोमलसिंग गिरासे, अशोक कुराडे, प्रदीप बोरसे, भूषण पवार, प्रवीण बडगुजर, मच्छिंद्र पाटील, दिलीप पवार, बापू बडगुजर तर भाजपा ग्रामीण धुळे जिल्हाध्यक्ष बापू खलाने, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अशोक संघवी, डी.एस. गिरासे, गटनेते अनिल वानखेडे, भाजपा तालुका ग्रामीणचे अध्यक्ष मोतीलाल वाकडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, मनोहर पाटील, युवराज माळी, प्रकाश देसले, उल्हास देशमुख, माजी नगरसेवक चेतन परमार, उदय देसले अँड विनोद पाटील, दीपक चौधरी, सूरज देसले, बाळासाहेब गिरासे, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, डॉक्टर रवींद्र देसले, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रदीप दीक्षित, प्रकाश चौधरी, गोपाल चौधरी, परेश शाह, भागवताचार्य प्रकाश जाधव, मिलिंद पाटोळे, सचिन माळी, BJSचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत डागा व पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बाळकृष्ण बोरसे व पदाधिकारी डॉक्टर शाकीर इकबाल, चंद्रकांत गोदवणी, तालुका संघाचालक डॉक्टर सुजय पवार, गुलाब सोनवणे, गुलाबराव बडगुजर, राजेंद्र मराठे, भूपेंद्र राजपूत, संदीप पाटील, महेंद्र मराठे, महेंद्र राजपूत, मनोज गुरव, शोभाताई पाटील, जतीन बोरसे, चंद्रकांत गोदवानी, प्रभाकर धनगर, मुकेश बडगुजर, दिनेश गोसावी, योगेश अमृत मराठे आदी उपस्थित होते।